हॅलो. धन्यवाद आकाश गायकवाड सर, ज्यांनी पूर्ण एका सामन्याचं समालोचन केलं, जे की अतिशय उत्कृष्ट असं समालोचन होतं. या ठिकाणी त्यांचे वडील आदरणीय काका आपला सर्व समालोचन ऐकून त्यांना एक अभिमान या ठिकाणी आपल्या मुलाबद्दल नक्कीच असणार आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये आकाशची कामगिरी पाहत असताना आपल्या वडिलाला एक चांगला अभिमान होत असतो. शांताराम काका असतील, पोद्दार बंधूचे राजेंद्र काका असतील, प्रत्येक खेळाडूचे वडील आपण खेळत असलेल्या खेळाचा आनंद आपले वडील पाहत आहेत. घरात बसून यूट्यूबच्या माध्यमातून आपली आई पाहत असेल, आपला भाऊ पाहत असेल, आपली ताई पाहत असेल, एक अभिमान असतो की माझा मुलगा, माझा भाऊ या ठिकाणी या यूट्यूब लाईव्ह माध्यमातून सामने खेळतोय. हे एक अभिमानास्पद असतं. आणि आकाशजी, नक्कीच तुम्ही सांगण्यापासून मला रोखत आहात, परंतु तुमच्या वडिलांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आलं, हेच या तुमची कौतुकाची थाप आहे. नक्कीच तुम्हाला क्रिकेटच्या मैदानामध्ये सपोर्ट करण्यामध्ये त्यांचं एक सहकार्य आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू आहे, चांगला चेंडू होता. मोहम्मद जे की स्ट्राईकवर आहे तो एमडी पुढचा चेंडू घेऊन जातोय. चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे, धावबाची संधी आहे. थोडीशी मिस फिल्डिंग या ठिकाणी. स्वप्नील आणि रोहन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा पुढचा चेंडू मोहम्मदचा. फुलटा चेंडू होता, स्वप्नीलच्या बॅट मधून चांगला सुंदर फटका जातोय सीमारेषेच्या जवळपास. वन टप्पा सीमा पार, 4 धावा. धन्यवाद डीजे. एस के साऊंड सिस्टम फ्रॉम खराडी पुणे, एक चांगलं योगदान तुमचं ही या ठिकाणी समालोचन करत असताना संगीताच्या माध्यमातून, गाण्याच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षकांना एक चांगलं वातावरण करतात. परत एकदा एमडी पुढचा चेंडू. स्वप्नीलचा चांगला फटका आहे, पॉइंटच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण आहे. नक्कीच आपल्या संघासाठी 4 धावा वाचवलेल्या आहेत. परत एकदा स्वप्नीलच्या बॅट मधून चांगला फटका आहे, प्रेक्षकातून वर्णी आहे, 6 धावांची आहे. जे की ते प्रेक्षक नसून एक संयोजक मित्र शादाब काजे अधूनमधून समालोचन करण्यासाठी सहकार्य करतात. असंच उन्हामध्ये उभारून आपण या चषकाला योगदान देतात. खरंच तुमचं मनस्वी धन्यवाद. रिव्हर्शिपचा फटका सरळ जाईल पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या वरून, लागोपाठचा दुसरा खणखणीत दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. क्षेत्ररक्षण करत असलेल्या संघाला एक विनंती आहे मित्रांनो, टीम मीटिंग नकोय, यानंतर एक सामना होणार आहे. यासाठी तुमचं सहकार्य मोलाचं आहे. 5 षटकाचा सामना आहे, 2 ओव्हरचा प्रत्येकी पॉवर प्ले आहे, जे की 1 षटकामध्ये धावसंख्या झाली ती 18. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, रोहन आणि एक त्याला सुंदर साथ देण्यासाठी स्वप्नील.
स्ट्राईकवर आहे एक डावखरा फलंदाज स्वप्नील. नॉन स्ट्राईकला आहे तो रोहन. षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय सोनू. थोडंफार क्षेत्ररक्षण मध्ये बदल करत असताना आपल्या षटकामध्ये जे की पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक आहे. मॅन फ्रॉम रेनापूर समसापूर एक्सप्रेस. क्या बात आहे. पुढचा चेंडू आहे. चांगला फटका आहे. दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून जाईल चेंडू सीमारेषा पार. खणखणीत दणदणीत चौकार आहे. परत एकदा सज्ज आहे स्वप्नील. चला परत एकदा मैदानाच्या आतमध्ये एका चौकारानंतर पुढचा चेंडू घेऊन जातोय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली ती 22. परत एकदा चांगला फटका आहे. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट करत आहेत दोन्ही फलंदाज रोहन आणि स्वप्नील. जी की धाव संख्या झाली ती 24. षटक क्रमांक दुसरा आहे जी की टाकतोय सोनू. या दोन संघामध्ये जो संघ जिंकेल विजयी ठरेल त्या संघाचा सामना विक्टोरी क्रिकेट संघ उमरगा विक्टरी क्रिकेट संघ उमरगा या संघाविरुद्ध होईल. आजच्या सत्रातला आजच्या दिवसातला तो शेवटचा सामना असेल. क्वार्टर फायनलचा सामना असेल जे की या दोन संघामध्ये जो संघ विजयी ठरेल लागलीच या सामन्यानंतर पुढचा सामना होईल. जोरदार अपील आहे. पंचाकडे मदत मागत आहेत. पाहूया परंतु पंचावर कुठलीच असर नाहीये. निर्धाव चेंडू आहे जी की एक उत्कृष्ट गोलंदाज सोनू एक चांगली गोलंदाज अचूक टप्प्याची गोलंदाजी करत असताना आपण पाहतो सोनूला जे की एक महत्वपूर्ण पॉवर प्लेचं षटक आहे. बांधून ठेवण्याचा प्रयत्न आहे स्वप्नील आणि रोहनला. एक डावखुरा फलंदाज स्वप्नील सज्ज आहे आपल्या गोलंदाज सोनूच्या चेंडूचा सामना करण्यासाठी. परत एकदा सोनू आपल्या सज्ज आहे गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू होता. वाईड यार्कर टाकलेला चेंडू होता. नक्कीच एक धाव या ठिकाणी मिळत आहे संघाला आणि स्वप्नीलला. त्या एक धावाच्या मदतीनं धावसंख्या होती ती 25. चालू असलेला सामना आपण पाहतोय जे की साई क्रिकेट संघ उमरगा स्पॉन्सर आहेत दुधनाळे सावकार. पुढचा संघ आहे आर्यभूषण क्रिकेट संघ लातूर स्पॉन्सर आहेत अनिरुद्ध इंगळे सर. या दोन संघामध्ये चालू असलेली ही लढत आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो या चषकातील क्वार्टर फायनलचा सामना खेळेल विक्टरी क्रिकेट संघ उमरगा. चांगला चेंडू होता या ठिकाणी. परत एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. कौतुक करायचं आहे गोलंदाजाचं. चांगली लाईन आणि चांगली लेंथ ठेवलेली आहे आपल्या या षटकामध्ये. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी पूर्ण होत असताना आपण पाहतोय जी की धावसंख्या झाली ती 26. लास्ट चेंडू एक चेंडू शिल्लक आहे.
परत एकदा पॉवर प्लेच्या षटकातला हा मला वाटतं शेवटचा चेंडू आहे, जे की स्ट्राईक वर सज्ज आहे स्वप्नील. एक डावखुरा फलंदाज आहे. नॉन स्ट्राईकला आहे तो रोहन. ही सलामीची जोडी आहे. साई क्रिकेट संघ उमरगा, स्पॉन्सर दुधनाळे सावकार. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चला लवकर गोलंदाज सोनू यांना विनंती आहे, आपण सामना लवकरात लवकर खेळवायचा आहे. 5 षटकाचा सामना, 2 ओव्हरचा प्रत्येकी दोन्ही संघाला पॉवर प्ले, जे की हे दुसरं षटक आहे पॉवर प्लेचं. आणि या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. घेऊन जात आहे सोनू स्वप्नील साठी. चांगला फटका आहे, चांगली संधी निर्माण केलेली आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, धक्का क्रमांक पहिला आहे. धन्यवाद डीजे दादा. या ठिकाणी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय जय बनकर. एक नामवंत खेळाडू आहे, तिन्ही जगतामध्ये एक चांगलं नाव निर्माण केलेलं आहे. तो मैदानाच्या आतमध्ये येतोय जय बनकर. हॅलो, गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. षटक क्रमांक 3 आहे वैभव. स्ट्राइक वर आहे तो सलामीला आलेला रोहन. वैभव रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईल. धक्का क्रमांक या ठिकाणी नक्कीच दुसरा होता, परंतु झेल सुटलेली आहे. एक सलामीचा फलंदाज रोहनला एक जीवनदान भेटत असताना आपण पाहतोय. अतिशय महत्वपूर्ण सामना आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं क्रिकेटच्या मैदानामध्ये. पकडा कॅच, जिंका मॅच. धाव संख्या झालेली ती 28. परत एकदा वैभव सज्ज आपल्या गोलंदाजी मार्कवर, आपल्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन जात असताना. आता मात्र चांगला आणि परफेक्ट पॉवरफुल वन बाउन्स सीमा पार फर्रार चौकार आहे. धन्यवाद डीजे. एक चांगला देखना फटका आपल्याला पाहायला मिळाला, जे की कव्हरच्या दिशेने एक चांगला फटका वन बाउन्स सीमा पार चौकार खेचलेला आहे. वैभव पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. परत एकदा रिव्हर्स, परफेक्ट पॉवरफुल सीधा मारा है छक्का. क्या बात आहे, दणदणीत 6 धावा. धन्यवाद डीजे. चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रसादजी. चला परत एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी वैभव, जे की अतिशय महत्वपूर्ण षटक असताना दणदणीत फलंदाजी करता येतो रोहन.
परत एकदा वैभव ब्लॉक होल मध्ये टाकला होता. यार्कलेनचा चेंडू होता. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळते, संतुष्ट मानावं लागेल एक धावेवर. ओव्हर थ्रोच्या माध्यमातून पाहूया मिस अंडरस्टँडिंग. धावबाची संधी. धक्का क्रमांक दुसरा आहे. जय बनकर एक उत्कृष्ट फलंदाज बाद होतोय. फलंदाज जय. धन्यवाद डीजे. एक अतिशय महत्वाचा खेळाडू या ठिकाणी धावत होत असताना आपण पाहतोय, जे की जय बनकर कडून अपेक्षित होतं. कारण आपण गेल्या वर्षी पाहिलं होतं मोरया चषकामध्ये की अतिशय दणदणीत फलंदाजी करताना आपण पाहिलं होतं. जय बनकर अतिशय स्वस्तामध्ये. धावबाद होणं म्हणजे क्रिकेटच्या मैदानामध्ये आत्महत्या करणं असं आहे. धावबादच्या माध्यमातून विकेट पडली की एक आत्मदहन या ठिकाणी झालं असं म्हणतो. याच पद्धतीनं एक महत्वपूर्ण खेळाडू आपण धावबाद होत असताना आपण पाहतोय. रोहनचं आणि त्याचं कॉम्बिनेशन जरासं चुकलं आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना क्षेत्ररक्षकांनी त्याला पाहिलं आणि धावबाद केला. परत एकदा वैभव सज्ज आहे. शफिकला ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू सरळ स्टेजच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू येतोय कॉमेंट्री बॉक्स कडे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. खरंच अभिनंदन आहे. अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आहे. धावसंख्या झाली ती 40. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये. सॉरी 3. साई क्रिकेट संघ उमरगा स्पॉन्सर दूधनाळे सावकार प्रथम फलंदाजी करत असताना रिव्हर्शिप मारण्याचा प्रयत्न होता. पंचाचा निर्णय नो बॉल. या ठिकाणी नो बॉल होता. तो फिल्डिंग रिव्ह्यू या ठिकाणी घेतलेला आहे. तिसऱ्या पंचाकडे मदत मागितलेली आहे प्रसाद कडले यांनी. आपण प्रत्येकाने फिल्डिंग लावून घ्यायची आहे. जाग्यावर थांबायचा निर्णय लवकर 1 मिनिटामध्ये तुम्हाला कळवण्यात येईल. स्ट्राईकवर येतो तो शफिक. गोलंदाजी मार्कवर आहे तो सनी. षटक क्रमांक 4 वैयक्तिक आणि पहिलं घेऊन जात आहे शफिक साठी. चांगला फटका सरळ येतोय कॉमेंट्री बॉक्सच्या खाली सीमा पार. धन्यवाद डीजे. बॅट मधून चेंडू असा निघाला जसं बंदुकीतून गोळी ज्या वेगाने जाते त्या वेगाने सरळ सीमारेषेवर आदळला आणि खणखणीत दणदणीत 4 धावा या ठिकाणी खेचत आहे. षटक क्रमांक 4 चौकारानं सुरुवात झाली आहे. परत एकदा सरळ सरळ येतोय कॉमेंट्री बॉक्स कडे. चांगला क्षेत्ररक्षण आहे. चेंडू सीमा पार आहे. दणदणीत 4 धावा. लागोपाठचा दुसरा चौकार येत असताना आपण पाहतोय जे की षटक क्रमांक 4 टाकतोय सनी. धाव संख्या झाली ती 48. 2 गडी बाद. परत एकदा सनी तयार आहे. लागोपाठचे 2 चौकार खेचलेले. परत एकदा चांगला चेंडू आहे.
मला वाटतं त्रिफळा बाद आहे. धक्का क्रमांक 3 आहे. धन्यवाद डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय एक लातूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध खेळाडू मॅन फ्रॉम तपसे चिंचोली प्रशांत कुलकर्णी. क्षेत्ररक्षण मध्ये बदल करत असताना सनी आपल्या गोलंदाजी मार्कवर, जे की षटक क्रमांक 4 आहे. खणखणीत 2 चौकार खेचले होते. ते चौकार खेचलेल्या शफिकला त्रिफळा बाद केलेला आहे. प्रशांत कुलकर्णी पहिला चेंडूवर प्रति हल्ला चढवण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. सरळ एसटीच्या पाठीमागे निर्धाव चेंडू आहे. स्ट्राइक वर आलेला एक डावखुरा फलंदाज प्रशांत कुलकर्णी. परत एकदा चांगला फटका आहे, एक देखना फटका आहे. पाहूया क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच एक धाव आहे. धावसंख्या झाली ती 49. षटक क्रमांक 4. मला वाटतं या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्राइक वर आलेला आहे तो सलामीचा एक स्ट्रायकर फलंदाज रोहन. परत एकदा पुढचा चेंडू एक्स्ट्रा कावरच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावा, 3 गडी बाद. धन्यवाद डीजे. षटक क्रमांक शेवटचं 5वं षटक घेऊन येतो सोनू. समसापूर एक्सप्रेस. रेणापूर तालुक्यातील एक गाव, त्या ग्रामीण गावातून आलेला हा खेळाडू आहे, जे की एक सुप्रसिद्ध एक्सप्रेस या समसा एक्सप्रेस नावाने ओळखला जातो लातूर जिल्ह्यामध्ये. बॅटला बनाव तसा कनेक्ट झाला नाही. लेग स्लिपच्या हातामध्ये जाईल चेंडू. तोपर्यंत दोन्ही फलंदाज एक धाव पूर्ण करत आहेत. या एक धावाच्या मदतीनं धावसंख्या झाली ती 51. 3 गडी बाद झालेले आहेत. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या डावातील स्ट्राइक वर सज्ज आहे प्रशांत कुलकर्णी. गेली कित्येक दिवस क्रिकेटच्या मैदानामध्ये साई संघाचं प्रतिनिधित्व करत असताना प्रशांत कुलकर्णीला पाहिलंय. हो, चला दोन्ही संघाला विनंती आहे, प्लीज सहकार्य करायचं आहे. सामना खूप संत गतीने चालू आहे, जरा वेगाने खेळवायचा आहे. प्रशांतचा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे. पाहूया, एक धाव पूर्ण होतीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण डॉक्टर परमेश्वर. स्ट्राइक वर आलेला आहे तो रोहन. दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आपली सहकार्य दादा, यानंतर आणखीन एक सामना होणार आहे, लवकर खेळवायचा आहे.
सोनू परत एकदा चांगला चेंडू होता, यारकर टाकलेला चेंडू होता. या ठिकाणी धावाद होतोय रोहन, धक्का क्रमांक 14. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लवकर दादा. मनोज, चला सोनू गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये धावबाद झालेले आहे. आताची एक धाव पूर्ण आहे, जी की धावसंख्या झाली ती 53. षटक क्रमांक 5 आहे. शेवटचे मला वाटतं 3 चेंडू शिल्लक आहेत. चला सोनू, अर्ध विकेट, सॉरी राऊंड द विकेट ना. या ठिकाणी पंचाकडे, तिसऱ्या पंचाकडे मदत मागितलेली आहे. धावबाची संधी होती एक. या ठिकाणी स्ट्राईक चेंज करण्याची होती. तिसऱ्या पंचाचा निर्णय फलंदाज बाद आहे, वाईड आहे. ओके चालतंय. रिव्ह्यू घेतलेला आहे दादा. हो हो हो, वाईडचा रिव्ह्यू आहे, चेक करत आहेत. रिव्ह्यू अनसक्सेसफुल फेअर डिलिव्हरी. या ठिकाणी चेंडू निर्धाव आहे. फलंदाजी संघाचा एक रिव्ह्यू गेलेला आहे, एक रिव्ह्यू शिल्लक आहे. चला लवकर खेळवायचं आहे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला यानंतर आणखीन एक सामना आहे, लवकर खेळवायचा आहे सोनू. नवीन फलंदाज पॅरिस. सोनू सहकार्य यार, काय किती वेळ. आणखीन एक विनिंग होऊन पुढचा सामना व्हायचा आहे. घड्याळ आपल्यासाठी थांबत नाही मित्रा. चल सुपर फास्ट आहेस. चांगला फटका आहे पॅरिसचा. 1 बॉल सेकंड बॉल. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, दुसरी धाव घेण्याची संधी आहे. 2 धावा पूर्ण. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चला क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज राहायचं आहे साई. चला चला, यानंतर तुमचाच आणखीन एक सामना होण्याची शक्यता आहे. जो संघ विजयी ठरेल त्या संघाचा सामना लागलीच विक्ट्री क्रिकेट संघ उमरगा या संघाविरुद्ध होणार आहे. चांगला चेंडू होता, ब्लॉकर मध्ये टाकलेला चेंडू होता. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा पूर्ण. निश्चितच या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या झाली ती 57-58 धावसंख्येचा आव्हान आहे. 30 चेंडूचा सामना आहे. चला लवकरात लवकर आपले सलामीची जोडी मैदानात पाठवायचं आहे आणि आपले क्षेत्ररक्षण लावून घेण्यासाठी साई क्रिकेट संघ लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. सहकार्य करायचं आहे. दोन्ही संघाला विनंती आहे, वेळ करू नका मित्रांनो.
साई क्रिकेट संघ उमरगा या संघाचे संघनायक शफिक यांना विनंती, आपण लवकरात लवकर टीम मीटिंग करायची आहे. ही एकच टीम मीटिंग असेल, यानंतर टीम मीटिंग होणार नाही, नाहीतर 3 रनाची पेनल्टी लावेल प्रशांत सर. फलंदाज दोन्ही मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे, सहकार्य करायचं दादा. यानंतर आणखीन एक सामना आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो खेळेल या चषकातील दुसरा क्वार्टर फायनलचा सामना. विक्ट्री क्रिकेट संघ उमरगा या संघाविरुद्ध पुढचा सामना होईल. या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल, चला शफिक भाई, शेवटची एक नम्रतेची विनंती आहे, यानंतर टीम मीटिंग अजिबात होणार नाही, याची दक्षता घ्यायची आहे. विकेट पडल्यानंतर अजिबात गोळा व्हायचं नाहीये. 3 रनाची पेनल्टी आहे. प्रशांत सर आणि शफिक सर या दोघांना विनंती आहे, सहकार्य करायचंय दादा. गोलंदाज स्ट्राइक, गोलंदाज एक स्ट्रायकर गोलंदाज लखन आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. डिझायरची चावी कुणाकडे असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आकाश गायकवाड यांना द्यावी. डिझायरची चावी. या ठिकाणी स्ट्राइक वर आहे तो राहुल, नॉन स्ट्राइकला आहे तो डॉक्टर परमेश्वर. चला सामन्याला सुरुवात आहे. 58 धावसंख्येचं आव्हान आहे. 30 चेंडूचा हा थरार आहे. पाहूया 30 चेंडू मध्ये कोणता संघ विजयाची मोहर लावेल आणि पुढच्या सामन्यासाठी पात्र ठरेल. साई क्रिकेट संघ उमरगा की आर्यभूषण क्रिकेट संघ लातूर. या दोन संघामध्ये जो संघ जिंकेल तो खेळेल विक्ट्री क्रिकेट संघ उमरगा. संघ मालक आहेत अमोल जाधव. चला लखनजी पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. राऊंड विकेटनं मारा करण्यासाठी स्ट्राइकवर आहे तो सलामीचा स्ट्रायकर फलंदाज राहुल. पहिला चेंडू, चांगला फटका. पहिल्या चेंडूवर एक प्रति हल्ला चढवलेला आहे. वन बाउंस सीमा पार फरार चौकार आहे. चौकारानं एक चांगली सुरुवात आहे. खरंच एक चांगली सुरुवात म्हणावं लागेल, जी की पहिल्या चेंडूवर पॉवर प्लेचं षटक आहे, जे की 2 पॉवर प्लेचं षटकाचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न नक्कीच राहुल आणि डॉक्टर परमेश्वर यांचा असेल. 58 धावसंख्येचा पाठला करत असताना जे की पहिल्या चेंडूवर चौकारानं शुभारंभ केलेला आहे. परत एकदा पुढचा चेंडू, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे, नक्कीच एक धावा या ठिकाणी मिळते संघाला आणि राहुलला, जे की धावसंख्या होती ती 5. 5 षटकाचा हा सामना आहे, जे की 2 ओव्हरचा प्रत्येकी दोन्ही संघाला पॉवर प्ले आहे. दोन्ही संघाला विनंती आहे, दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे, सहकार्य करायचं आहे. सामना लवकरात लवकर खेळवायचा आहे. टीम मीटिंग अजिबात नकोय. वारंवार 2-3 वेळेस चर्चा आहे, ही शेवटची वॉर्निंग आहे. परत एकदा लखनचा पुढचा चेंडू, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक नाहीये, 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावत आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी, जे की एक चांगली सुरुवात म्हणावं लागेल. लखन यांच्या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक आहे, जे की जास्तीत जास्त मोठे फटके मारून पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न असेल डॉक्टर परमेश्वर आणि राहुल यांचा, जे की एक चौकार मारल्यानंतर सिंगल धाव घेतली आणि स्ट्राइक चेंज केली, जे की डॉक्टर परमेश्वर यांनी ही पहिल्या चेंडूवर एक चौकार खेचलेला आहे. पाहूया पुढचा चेंडूचा सामना करण्यासाठी डॉक्टर परमेश्वर सज्ज आहे. राऊंड द विकेटनं मारा करण्यासाठी मॅन फ्रॉम मोहोळ लाखन. बॅटचा कडा, सुंदर झेल, धक्का क्रमांक पहिला आहे. चला पुढचा फलंदाज, चांगला झेल म्हणावं लागेल एसटीच्या पाठीमागे शफिक,
जे की संघाचे संघनायक आहेत. एक चांगलं काम जे गोलंदाजाला अपेक्षित असतं क्षेत्ररक्षकाकडून ते या ठिकाणी पूर्ण करत असताना शफिक एक चांगला फलंदाज संघाचा संघनायक डॉक्टर परमेश्वर या ठिकाणी बाद झालेला आहे. फलंदाज विशाल यानंतरचा पुढचा फलंदाज सज्ज राहायचा विकेट पडल्यानंतर. आर्यभूषण क्रिकेट संघ लातूर या संघाला विनंती आहे दादा तुमचं सहकार्य महत्वाचं आहे. विकेट पडल्यानंतर 10 सेकंदाच्या आत पुढचा फलंदाज मैदानात पाहिजे नाहीतर 3 रनाची पेनल्टी लावण्यात येईल. 3 रन एक्स्ट्रा पुढच्या संघाला जास्त वाढून मिळतील. जर टीम मीटिंग फिल्डिंग संघाने घेतली तर 3 धावा कमी केल्या जातील. पंचाकडे अपील परंतु पंचावर कुठलाच असर नाहीये. चेंडू सरळ एसटीच्या पाठीमागे शफिक यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. चांगलं षटक आहे जे की 2 चौकार खेचले होते लखनच्या षटकामध्ये जे की परमेश्वर आणि राहुलने एक चौकार खेचला होता आणि पहिला फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. एक सोलापूर जिल्ह्यातील नामवंत खेळाडू आहे लखन, मॅन फ्रॉम मोहोळ. चांगला फटका आहे पॉइंटच्या दिशेनं. चांगला क्षेत्ररक्षण खरंच कौतुकास्पद आहे जे की आपल्या संघासाठी 4 धावा नक्कीच वाचवलेले. षटक क्रमांक पहिलं पूर्ण झालेले. धावसंख्या झाली ती 9. षटक क्रमांक दुसरं घेऊन यायचं आहे. चला टीम मीटिंग नकोय. टीम मीटिंग नको आहे. प्रशांत आणि शफिक यांना दोघांना विनंती आहे नम्रतेची की शेवटची वॉर्निंग आहे. शफिक बाईंनी हात वरी करून चालणार नाही. यानंतर पेनल्टी लागेल कारण यानंतर आणखीन एक सामना कधी खेळवायचा मित्रा. जय बनकर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक दुसरं घेऊन आलेला आहे. चांगला चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे. धक्का क्रमांक दुसरा आहे. चला पुढचा फलंदाज लवकर. टीम मीटिंग नको आहे. टीम मीटिंग नको आहे. प्रशांत जी तुम्हाला आठवण राहत नाही. टीम मीटिंग नको आहे. चला फलंदाज पुढचा. प्रशांत मला जर आठवण नाही राहिलं नंतर 3 रन कमी होतील. यासाठी मी दिवसातील पहिल्या सामन्यापासून ओरडत असतो की वेळेला महत्व द्या दादा. वेळ आपल्यासाठी कधीच थांबणार नाही. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. वैभव गोलंदाज जय अतिशय चांगली गोलंदाजी जे की आपल्या षटक क्रमांक वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं महत्वपूर्ण हे पॉवर प्लेचं षटक आहे. परत एकदा पुढचा चेंडू. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी मिस फिल्डिंग त्याचा पूर्ण पुरे फायदा. धावबाची संधी आहे परंतु 2 धावा पूर्ण आहेत. धावसंख्या झाली ती 11. षटक क्रमांक दुसरा आहे जी की टाकतोय जय बनकर. एक नामवंत खेळाडू आहे. एक चांगला उत्कृष्ट खेळाडू आहे. स्ट्राईकवर सज्ज आहे वैभव. रिव्हर्शिपच्या माध्यमातून गली आणि स्लिप कडे चेंडू गेलेला होता. झेल करण्याचा चांगला प्रयत्न होता. अयशस्वी ठरतोय परंतु प्रयत्न करणं हे महत्वाचं असतं. चांगला प्रयत्न होता. नक्कीच एक धाव मिळते. 12 धावा झालेल्या आहेत. परत एकदा जय बनकर. पुढचा चेंडू. बॅटचा बॉलचा कुठला संपर्क नाही. निर्धाव चेंडू जातोय. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन. खरंच अभिनंदन करायचं आहे जयचं जे की अतिशय महत्वपूर्ण हे पॉवर प्लेचं षटक असताना बांधून ठेवलेलं आहे. फलंदाज वैभव
आणि विशाल या दोन्ही फलंदाजांना परत एकदा जय. परत एकदा बॅटचा बॉलचा कुठला संपर्क नाही. टप्पा पडल्यानंतर उसळी मारलेला चेंडू सरळ यष्टीरक्षक शफिकच्या हातामध्ये निर्धाव चेंडू जातोय. त्याला नामवंत का म्हटलं जातं त्याचं एक उत्तम उदाहरण त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच त्यानं धावबाद झाला नाही तर त्याच्या बॅटमधून चांगल्या धावाही पाहायला मिळाल्या असत्या. परत एकदा संधीचं सोन आहे. जय स्वतः चेंडूच्या खाली आहे. धक्का क्रमांक 3 आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 12. 2 षटक पूर्ण. धावसंख्या आहे ती 12. 3 गडी बाद. पुढचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विक्ट्री क्रिकेट संघ उमरगा या संघाने तयार राहायचंय. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. विक्ट्री क्रिकेट संघ उमरगा यांना नम्रतेची पहिली विनंती आहे की आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सच्या सर्व संघ या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. षटक क्रमांक 3 घेऊन आलेला आहे. पाहूया कोण आहे. विकास ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी चांगला फटका वैभवचा. पाहूया क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच एक धाव जी की धावसंख्या झाली ती 13. 58 धावसंख्येचं पाठलाग करत असताना धावसंख्या झाली ती 13 जे की षटक क्रमांक 3 तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू झालेला आहे. 5 षटकाचा हा सामना आहे. 58 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या झाली ती 13. पंचाचा निर्णय अतिरिक्त वाईट. एक अवांतर धाव मिळते. सामना लवकरात लवकर खेळवायचा आहे. चला बंटी तुमच्याकडे 1-2 चेंडू ठेवा. चेंडूमुळे वेळ होणार नाही याची दक्षता घ्या. लवकरात लवकर खेळवायचा आहे. चला द्या फलंदाजाला द्या. चेक करू द्या चेंडू. बंटी फलंदाजाला चेक करू द्या दादा. चला बंटी परत एकदा सामन्याला सुरुवात आहे. अरे काय झालं. शफिक 2 षटक झालेले आहेत. तिसरं षटक मैदानात चालू आहे. चेंडू निवडायचा तो प्रश्न फक्त फलंदाजाकडे असतो. 2 पंच आणि क्षेत्ररक्षकाची काही गरज नाही. यानंतर अजिबात वेळ घेतला जाणार नाही. संयोजक मध्ये येऊन सांगायची वेळ येऊ देऊ नका दादा. चला
बॅटचा बॉलचा संपर्क नाही. चांगला चेंडू होता, स्लोअर वन टाकलेला चेंडू होता. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या झालेली आहे ती 14. तिसरं षटक आहे. पाठला करायचं 58 धावसंख्येचं. परत एकदा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईल आणि धक्का क्रमांक 4 आहे. चला पुढचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चला नवीन फलंदाज आलेला आहे तो तिरुपती. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. विकास धावसंख्या थांबलेली ती 14. षटक क्रमांक 3 आहे. 58 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. या ठिकाणी पहिला चेंडूवर रिव्हर्शिप मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू राहिलेला आहे. जे की उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन करत असताना या षटकामध्ये विकास जे की पहिल्या चेंडूवर 1 धाव दिलेली आहे. यानंतर एक निर्धाव, परत एक विकेट, परत एक निर्धाव. चांगली गोलंदाजी. या षटकामध्ये 4 चेंडू झालेले आहेत. परत एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे विकास. परत एकदा निर्धाव चेंडू जातोय. तिरुपती यांचा मारण्याचा प्रयत्न होता चांगला, परंतु वारंवार असफल ठरत असताना आपण पाहतोय जे की या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 आहे. 13 चेंडू मध्ये 44 धावांची गरज आहे. चेंडू आणि धावामध्ये मोठा अंतर आहे. परत एक चेंडू निर्धाव आहे. षटक पूर्ण. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 14. चला पुढचं षटक कोण घेऊन आलेलं आहे? जय बनकर, ज्यांनी गेल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करताना आपण पाहिलं होतं. तो जय बनकर परत एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. वैयक्तिक दुसरं, संघासाठी 4, जे की 12 चेंडू मध्ये 44 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर आहे तो वैभव, नॉन स्ट्राईकला आहे तो तिरुपती. 12 चेंडू 44 धावांची गरज आहे. मोठा फरक आहे चेंडू आणि रनामध्ये. परत एकदा टप्पा पडल्यानंतर थोडा वळण घेतला चेंडू. स्विंग गोलंदाजी करत असताना आपण पाहतो जयला, जी की अतिशय महत्वपूर्ण षटक आहे. धावसंख्या करायची ती 11 चेंडू मध्ये 44 धावांची गरज आहे. दुसरा चेंडू घेऊन जातोय आपल्या षटकातला. चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर डायरेक्ट 6 धावांसाठी. क्या बात आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून षटकार मारणं ही सहजासहजी सोपी गोष्ट नसते. 6 धावा या ठिकाणी खेचलेल्या आहेत, जे की धावसंख्या झालेली आहे ती 20. 10 चेंडू 38 धावांची गरज. परत एकदा चांगला फटका. 1 बाउल सीमा पार. खणखणीत दणदणीत चौकार आहे. या षटकारानं आणि या चौकारानं या मॅच मध्ये कमबॅक करत असताना आपण पाहतोय. 9 चेंडू मध्ये 34 धावांची गरज, जी की जय बनकरनं 1 चेंडू निर्धाव टाकलेला होता. त्यानंतर एक षटकार आणि एक चौकार खेचलेला आहे. फलंदाज वैभव आपल्या टीम साठी एक वैभवपूर्ण खेळी करेल का? जी की 9 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे. धावसंख्या झालेली आहे ती 24. षटक क्रमांक 4, जी की या षटकातला 4था चेंडू घेऊन जात आहे. परत एकदा उंच असा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली धावतोय आणि नक्कीच धक्का क्रमांक 5 आहे. एक चांगला फलंदाज वैभव बाद झालेला आहे.
एक षटकार आणि एक चौकार खेचल्यानंतर आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये फसवलेला आहे जैन आणि एक चांगला फलंदाज वैभवला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. पुढचा फलंदाज रामदास. 8 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे. सामना लवकरात लवकर खेळवायचा आहे. यानंतर विक्ट्री क्रिकेट संघ उमरगा या संघाने तयार राहायचा आहे. परत एकदा जय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातो सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. परत एकदा जय. शेवटचा चेंडू. चांगला फटका लेग स्लिपच्या डोक्यावरून सरळ जाईल चेंडू सीमारेषा पारा. 4 धावा. शेवटचं षटक. शेवटचे 6 चेंडू. धावसंख्या झाली ती 29. 6 चेंडू 29 धावांची गरज. चला शेवटचे 6 चेंडू. गोलंदाजाचं नाव. यानंतरचा होणारा जो सामना आहे त्या सामन्यासाठी नाणेफेक होईल तो सन्मान्य एकदा पुढचा चेंडू. 6 चेंडू 29 धावांची गरज आहे. एक धाव घेण्याची संधी होती. धावाची संधी आहे. पाहूया. सन्माननीय महेश आकाश गायकवाड यांच्या हस्ते पुढच्या सामन्याचं नाणेफेक होईल जे की या चषकातील दुसरा क्वार्टर फायनलचा सामना असेल. सन्माननीय महेश आकाश गायकवाड यांच्या हस्ते चांगला फटकाय. सरळ चेंडू सीमारेषा पार आहे. प्रेक्षकांची वर्णी 6 धावा. परत एकदा पुढचा चेंडू. चांगला फटका. परत एकदा चेंडू जातो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. धक्का क्रमांक 6 आहे. पुढचा फलंदाज लवकर टॉस साठी यायचा आहे. विक्ट्री क्रिकेट संघ कर्णधार विक्ट्री क्रिकेट संघाचे कर्णधार टॉस बॉक्स कडे यायचं. यानंतर सामन्याचं लगेच नाणेफेक होईल. चालू असलेल्या सामन्यातील जो संघ विजयी ठरेल तो संघ विक्ट्री क्रिकेट संघ उमरगा या संघाविरुद्ध खेळेल. परत एकदा पुढचा चेंडू. पॉइंटच्या मधून खेळून काढलेला एक क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या पाठीमागे. चांगलं क्षेत्ररक्षण नाहीये. चेंडू सीमारेषा पार आहे. 4 धावा. मोसींच्या बॅट मधून खणखणीत पहिल्या चेंडूवर 4 धावा.
परत एकदा पुढचा चेंडू. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता पॉइंटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव. धावसंख्या झाली ती 40. एका चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू. निर्धाव चेंडू. शफिक फास्ट मित्रा. टॉस घ्यायचं. टॉस साठी यायचा आहे शफिक. शफिक टॉस साठी. चार षटकाचा सामना असेल. 4 एक ओव्हरचा पॉवर प्ले असेल. 4 षटकाचा सामना असेल. दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे